नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण सुपरफास्ट 24 बातम्या पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मध्ये शुक्रवारी म्हणजेच 11 एप्रिलला वक्फ सुधारण कायद्यावरून हिंसक आंदोलन पाहायला मिळालं। आंदोलनांनी पोलिसांवर दगडफेकही केली, तसेच परिसरातील अनेक वाहने पेटवली। हिंसक आंदोलकांनी बराच वेळ अनेक रस्त्यावरील वाहतूक रोखून राखली होती, तसेच रेल्वे गाड्या देखील थांबल्या होत्या। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले या हिंदी चित्रपटात कोणत्याही जातीचा अनादर केलेला नाही। काही जाती संस्थांच्या लोकांमध्ये या चित्रपटावरून विनाकारण वाद सुरू आहेत, अशी स्पष्ट भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी शुक्रवारी मांडली। उत्तर प्रदेश वाराणसी येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतली। आपल्या एक दिवसीय वाराणसी दौऱ्यात विमानतळावर उतरताच त्यांनी पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हा दौऱ्याकडून या संदर्भात माहिती घेऊन आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह आज रायगडवर दौऱ्यावर असून शिवरायांचे पुण्यतिथी निमित्त अमित शाह रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत। रोपवेने अमित शाह हे रायगड किल्ल्यावर पोहोचले। यावेळी अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजे यांनी काही मागण्या घातल्या आहेत। छत्रपतींचा अपमान करताना कठोर शिक्षा झाली पाहिजे। खरं तर त्यांना टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे, परंतु आपण लोकशाही राहतो, त्यामुळे त्या संदर्भात नियम तयार करण्याचे काम करण्यात येईल। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रमाण इतिहास राज्य शासन करणार आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी अमित शाह समोर 5 मागण्या मांडल्या आहेत। म्हणाले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ माताबाबत कायदा करा, अजामीन पत्र गुन्हा करा, 10 वर्ष जामीनच मिळू नये, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा, तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं। कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली होती। खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे दिल्ली स्मारक व्हावं हा शिवभक्तांची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेता खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना पूर्व पगार मिळाला नाही, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे। विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे। यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोला लगावला आहे। एकमेकांवर ढकलण्यापेक्षा सरकार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आपसापास ठरवलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड MIDC परिसरातील एका अल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 11 जण गंभीर जखमी झाले आहे। जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे। स्फोट झाला त्यावेळी कंपनीत 150 कामगार होते। स्फोटानंतर सर्वांनी बाहेर धाव घेतल्यामुळे अनेकांचे जीव वाचले। मुंबईतील घाटकोपर परिसरात एका कबड्डी स्पर्धेत 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले। मुंबईत घाटकोपर येथे लालबत्ती क्रीडा मंडळाकडून घाटकोपर आमदार चषक 2025 कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी 2 गटात ही हाणामारी झाली आहे। हा हाणामारीचा प्रकार मध्यरात्री झाल्याची माहिती मिळते। कबड्डी स्पर्धा सुरू असताना अचानक कबड्डी स्पर्धेतील 2 गट आमने सामने आले आणि हा राडा झाला। भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। ठाकरे यांच्यावर सिंधुदुर्ग दौऱ्यांचा उल्लेख करत राणेंनी निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे। बोगस शालार्थ ID प्रकरणात वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरळ यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली आहे। त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे।
हरियाणाच्या सोनीपत येथील जिंदाल विद्यापीठातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याला सूटकेसमध्ये एका मुलांच्या वसतिगृहात आणण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले आहे. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षणासाठी विद्यार्थ्याला थांबवले आणि सूटकेस उघडताना ती मुलगी सापडली. तरुण सूटकेस हॉस्टेलच्या आत नेताना प्रयत्न करत असताना अचानक धक्का बसला आणि सूटकेसच्या आतून मुलीचा मोठ्या ओरडण्याचा आवाज आला. गेल्या आठवड्यात ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणाच्या पसराचे सोनेदरावर घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसात घसरण दिसून आली आहे. मात्र बुधवारपासून सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली. सध्या 10 ग्राम सोन्याचा दर तब्बल 96,000 रुपयांनंतर पोहोचला असून लवकरच तो 1 लाख रुपयांचा ठप्पा गाठणार आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा झळ बसत आहे. भारतात पुन्हा एकदा यूपीआय सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे आज म्हणजे शनिवार सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. यूपीआय मध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर युजर्सचे गैरसोय होतात. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत आलेल्या धुळीच्या वादळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळीवर विमान वाहतूक उशिराने सुरू झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत ही परिस्थिती कायम होती. शुक्रवारी रात्री उशिरा ते शनिवार सकाळपर्यंत 205हून अधिक उड्डाणे उशिरा झाली आणि 50हून अधिक उड्डाणे वळवळी लागली. चेब्रोलू किरणवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची माधवला अटक करून या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत 14 दिवसाची कोठडी मागली आहे. गोरंट्ला माधव आणि इतर आरोपींना नेल्लोर जिल्हा कारागृहात नेण्यात आले. चंद्रकिरण रेड्डी नावाचा एक माणूस अंत पाहण्याची धमकी देत आहे. विजयशांतीचे पती श्रीनिवास यांनी बंजारा हिल्स पीएस येथे तक्रार केली आहे. विजयशांती भाजपमध्ये असताना चंद्रकिरण रेड्डी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची देखभाल करत होते. एमएलसी विजयशांती यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंद्रकिरण रेड्डी यांना बाजूला केले होते. चंद्रकिरण रेड्डी विजयशांती यांना पैसे मागण्यासाठी धमकीचे संदेश पाठवतात. नागर कर्नूल जिल्हा अमराबाद मंडल मन्नानूर चेकपोस्टहून सालेश्वरम जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतो. तिकिटे आणि पैसे गोळा करण्याकडे जाणारे लक्ष भाविकांना सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल भाविकात टीका करण्यात आहे. वाहन चालकांचे म्हणणे आहे की वन अधिकारी प्रतिवाहन 500 ते 1000 रुपयापर्यंत तिकिटे वसूल करत आहेत आणि ते अंधाधुंदपणे वसूल करत आहेत. माजी मंत्री आणि आमदार हरीश राव यांनी सिद्दीपेठ मतदारसंघातील नांगनूर मंडळातील राजगोपालपेठ गावातील अलीकडील अवकाळी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या शेताची पाहणी केली. हैदराबाद मधील करमान घाट येथील हनुमान मंदिरापासून सुरू झालेली वीर हनुमानची विजय शोभायात्रा सैदाबाद आणि मदनपेठच्या सुनीता परिसरातून कडक पोलीस बंदोबस्त टास्क फोर्स आणि सीआरपीएफ पोलीस तैनात जय श्रीरामच्या जयघोषात आणि डीजे गाण्यामधील सुरू राहील. शुक्रवारी मलकाजगिरी येथे तथागत बुद्ध विहार मल्लिकार्जुन नगर जवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचा उद्घाटन भिक्खुनी श्यामावती यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजानगरम मतदारसंघातील कापावरम गावाजवळील गणपती राईस मिल मध्ये धान्य भरण्यासाठी कन्व्हर्टर बेल्ट वाहून नेत असताना जाजुला वेंकण्णा, अकुला नानी आणि बार सत्यनारायण यांना 11 केव्ही वीज तारावर अचानक आढळल्याने त्यांच्या जागीच विजेचा धक्का बसला. धक्कादायक अवस्थेत घटनास्थळी पोहोचलेले आमदार बलराम कृष्ण यांनी अपघाताची परिस्थिती पूर्णपणे समजून घेतली आणि मृतांच्या कुटुंबियाची सांत्वना केली. पाकिस्तानमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. आज म्हणजे दुपारी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 मोजण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की त्याचे धक्के केवळ पाकिस्तानमध्ये नव्हे तर भारतातही जाणवले गेले. जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागाकडे धावले. मुंबईतील मलाड पश्चिम रामबाग लेन अडव्हान्स पलाझो बिल्डिंग मध्ये मध्यरात्री स्पायडरमॅन प्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मलाड पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली आहे. मलाड पोलिसांनी चोराकडून 36,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केले आहेत.
या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज.